इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीतील आशळे गाव व पाडा परिसरात सुमित कदम उर्फ लाला याने अलीकडेच उत्पात माजवत गाड्यांची व दुकानांची तोडफोड केली होती। यावेळी तलवारीने महिलांसह अनेकावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते। या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण पसरले होते। हा गंभीर मुद्दा आमदार सुलभा गायकवाड यांनी थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक BR दराडे, पोलीस कर्मचारी रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, गणेश राठोड, चंद्रकांत गायकवाड व सागर मोरे यांच्या पथकाने शनिवारी संयुक्त कारवाई करून सुमित उर्फ लाला कदम याला अटक केली। अटकेनंतर रविवारी पोलिसांनी त्याची थेट धिंड काढून नागरिकांसमोर सादर केले। परिसरातील त्याची दहशत संपवणे व नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास दृढ करणे हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता। या अनोख्या कारवाईची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात सुरू आहे। पोलिसांनी इशारा दिला आहे की पुढे जर कोणी दहशत निर्माण करणे, तोडफोड करणे किंवा नागरिकांना धमकवण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्या विरोधातही अशाच प्रकारे कठोर कारवाई केली जाईल।